अरे वा वा वा, मूड एकदम बरा दिसतोय वाड्यामधला. दिसतंय? तुला कसं रे दिसलं? कुठे आहेस तू? मी जळगावात. मग तुला कसं कळलं? अहो कळलं म्हणजे म्हणजे मला कळायला काय, मी तिथे असायची गरज नाही. तुमच्या हसण्यावरनं, बोलण्यावरनं, तुमच्या आवाजावरनं, तुमच्या काही न बोलण्यावरनं, सगळ्यावरनं मला कळतं की तुमच्या मनात काय चाललंय, तुम्ही कुठे आहात, काय करताय, कशा आहात. बघा आता हसलात, हळूहळू जमायला लागलाय मला ओळखा पाहूचा हा खेळ. फटे हा, आता लाजलात? तू काही चालता फिरता सीसीटीव्ही आहेस का? नाही, मी दर्दी प्रियकर आहे. दर्दी प्रियकर. फट्या बस बस हा आता पटापट सांग, जळगावात काय प्लॅन आहे तुझा? ओळखा भाऊ मी कुठे आहे? नाही नाही, तुम्हाला नाहीच जमणार. नाही नाही थांब ना, लेट मी गेस. तू नीलच्या घरी जाणार आहेस अरे वा, जमतय जमतय. आणि तुझ्या हातात काहीतरी आहे. खरंच की मिठाई आहे. तुम्हाला जमायचाच हा ओळखा पाहूचा खेळ, पण अव्वलात तुम्ही या खेळात. काही नाही जमत बिमत, काही नाही. राधाच्या सासरी तू रिकाम्या हाती जाणं काही शक्य नाही. बरं चल, मी ठेवते आता, करते नंतर. हा, काय होईल ते कळवतो. हा, होणारा सासूबाई. बाय. मग हो चला येतो मी. अरे या 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 या, तुम्ही असे कुठं मध्येच गायब झाले होते? हा, बरं असू द्या, तुमची ओळख करून देतो. हे गौरीचे मम्मी पप्पा. नमस्कार. आपल्या अमळनेरचेच ते, पण त्यांचे समदे पाहुणे ना पुण्याला असतात. म्हणून आपण ते साखरपुड्याचा कार्यक्रम पुण्याला ठेवला ना. बर. गौरीच्या पप्पा हे आमचे नीलचे सर आहे बरं. हे पुण्यालाच असतात, पण आमचे घरचे संबंध आहे बरं त्यांच्याशी. चला येतो मी. चला पुढच्या वेळेला पण जेवल्याशिवाय सोडणार नाही. हा, अहो सोयरीक जोडायची तर आमच्यात पाणी पण पित नाहीत सासरच्यांकडचं. तेव्हा आता येतो मग. या या या. या सगळ्याला खूप घाई होती असं नाही का वाटत तुम्हाला? म्हणजे एकदा राधाचा, एकदा नीलचा विचार करूया ना नाना. मी काय म्हणतो, एकदा जाऊन मुलांना भेटूया. आत्ता येतं का? आपण आत्ता लगेच जाऊया पुण्याला. आलो होतो की सर पुण्याला, पण पोरं लग्नाचं मनावरच घेत नाही. पुढं पुढंच ढकलतात लग्नाचं. अहो मागच्या वेळेस पुण्याला आलो तेव्हा ती राधा काय म्हणाली होती, लग्नाचं तर अजिबात जमणार नाही म्हणे. हा, पण गौरी तयार आहे बरं लग्नाला. नाही, राधा म्हणाली होती की लहान आहेत, मग कशाला घाई करायची, असा हेतू होता. इतके दोघं लहान कुठे आहे साहेब? आणि खरं सांगू का, आमच्या गुरुजीनं सांगितलं का येत्या 6 महिन्याच्या आत नीलचं लग्न झालं तर ठीक, नाही तर पुढील 8 वर्ष लग्नाचा योग नाही. आणि आम्हाला तेवढी वाट बघायची नाही. आणि मी सांगितलं ना तुम्हाला का गावाकडे असं चालत नाही, आणि त्याच्यात तिची तब्येत नरम गरम राहते. हा, त्याच्यामुळे आम्हाला लग्नाची घाई. नाना 6 महिने म्हणजे खूप लवकर होईल, खूप घाई होईल. म्हणजे नीलही तयार नाही होणार इतक्या लवकर लग्नाला. नाही, त्याला मी सांगतो ना, तुम्ही त्याचं माझ्यावर सोडा ना, मी करतो तयार त्याला. मग राधाचं माझ्यावर सोडा. अहो पण राधाची आई. नाही नाही ताई, तुम्ही काळजी करू नका. मी राधाशी बोलतो, राधाच्या आईशी बोलतो, त्या दोघींना मी तयार करतो. आणि नीलच्या पसंतीची मुलगी जर लग्नासाठी तयार होत असेल तर मग वेगळा विचार करायची काही गरजच नाही ना. माझ्यावर विश्वास ठेवा ना. म्हणजे तुमची हरकत नसेल तर राधा आणि आईला मी तयार करतो, आणि हे सगळं तुमच्या हिशोबाने करूया. म्हणजे तुम्ही म्हणताय त्या तारखेला साखरपुडा करू, तुम्ही म्हणताय त्या शहरात करू, आमची सगळ्याला तयारी आहे. तुमचं जे काही आखलेलं आहे ते सगळं वेळापत्र पाळूया. मी शब्द देतो तुम्हाला. सचिनच्या हातात काहीही नव्हतं म्हणजे नक्कीच तो काहीही घ्यायला त्या खोलीत गेला नव्हता. चार्जर वगैरे सगळ्या थापा आहेत. पण मग का गेला असेल तो? वल्लीसाठी? पट्या, तू इथे असतास तर किती सोपं झालं असतं सगळं. तुझ्या नुसत्या हसण्यानं प्रश्न सुटल्यासारखे वाटतात. कुठे आहेस तू आणि काय करत असशील आता? हे काय, मी इथेच आहे, तुझ्या समोर बसलोय.
आजच्या सगळ्या गोंधळात त्याचा फोनही नाही उचलला मी. नंतर केला तो त्याने नाही उचलला. बिझी होते म्हणून रागावला असेल का? अगं त्यात काय रागवायचं, मी पण बिझी असतोच की. पट्या, तू येतोयस हे मला माहितीच नव्हतं. मला आधी कळलं असतं तर जेवायला निदान तुझ्या आवडीचं काहीतरी केलं असतं ना मी. मला काही कल्पनाच नव्हती अरे. आणि बरं, मला मेन पॉइंट तू सांगितलेलाच नाहीयेस की नीलचे आई बाबा काय म्हणाले, बरे आहेत का ते? सांग ना पट्या. म्हणजे मी किती वेळा तुला फोन केले ना, पण तुझा मिस झाला आणि तू गेलास तेव्हा माझा मिस झाला. प्रवासात होतास म्हणून नसेल कदाचित. तुझा मूड चांगला असला की तू असंच करतेस, एकटीच बोलत बसतेस. तू आलास म्हटल्यावर माझा मूड चांगलाच असणार ना. पण तू खुश नाही आहेस का मला बघून? काय झालं बट्या? तुला काही सांगायचं का मला? हो, पण त्यासाठी तुझा मूड चांगला असणं गरजेचं आहे. माझा मूड चांगलाच आहे, पण तू काही फारशी चांगली बातमी देणारच असं वाटत नाहीये. प्लीज सांगशील का पटकन? हो, ऐक ना, शांत हो. आणि हे बघ, पटकन चिडू नकोस. हे बघ, प्रस्तावना पुरे, आता पटपट बोलशील का प्लीज? मी आत्ता नीलच्या घरी गेलो होतो, तेव्हा काय? मी राधा आणि नीलचं लग्न ठरवून आलो. लग्न ठरवून आलायस म्हणजे? हा इतका मोठा निर्णय तू, नीलचे आई नाना तिघांनीच कसा काय घेतला? आणि मुळात लग्न ठरवायची गरज काय होती? अनामिका, माझ्यावर विश्वास ठेव, माझा नाईलाज होता. इतकी काय घाई होती? हे बघ, मला माहितीये की मी असा निर्णय घ्यायला नको होता. आणि तू मला ओळखतेस, तुला माहितीये माझ्या हातात असतं, मला शक्य असतं तर मी असा निर्णय घेतला असता का? पण गोष्टी माझ्या हातातच नव्हत्या. म्हणजे मला माहितीये मी राधाशी बोलतो, राधा माझ्याशी बोलते, आमचं मस्त जमतं, मी तिला सल्ला देतो, ती माझे सल्ले ऐकते, हे सगळं मला माहितीये, मला मान्य आहे. पण मला हेही माहितीये की मी राधाचा बाबा नाही, आणि त्यामुळे इतका मोठा निर्णय मी राधाच्या वतीने किंवा तुझ्या वतीनेही घेऊ शकत नाही घ्यायला पाहिजे. आणि म्हणूनच मी म्हणतोय की मी घुसखोरी करतोय असं मनात आणू नकोस. खरंच त्या क्षणी मला दुसरं काही जमलं नाही, सुचलं नाही, ती वेळच तशी होती. तू ना हा आजूबाजूचा फापट पसारा सगळा बाजूला राहू दे, ठीक आहे? मूळ मुद्द्यावर ये लवकर. मुद्दा हा आहे अनामिका की मी त्या क्षणी राधा आणि नीलचं लग्न ठरवलं नसतं तर त्या क्षणी नीलचं लग्न एका दुसऱ्या वेगळ्या मुलीबरोबर ठरलं असतं. काय? देवाची कृपा म्हणून नेमका त्यावेळेस मी त्यांच्या घरी होतो, पोचलो. नीलचे होणाऱ्या सासूरवाडीची मंडळी येत आहेत. कसं आहे, आज त्याचा साखरपुडा ठरवायचा आहे. पुण्यात राधाला भेटला आहात ना, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, तसं त्यांनी तुम्हाला दोघांनी सांगितलंय नाही का? मागच्या वेळेस पुण्याला आलो तेव्हा ती राधा काय म्हणाली होती, लग्नाचं तर अजिबात जमणार नाही म्हणे. हा, आमच्या गुरुजीने सांगितलं की येत्या 6 महिन्याच्या आत नीलचं लग्न झालं तर ठीक, नाही तर पुढील 8 वर्ष लग्नाचा योग नाही. माझ्यावर विश्वास ठेवा ना, म्हणजे तुमची हरकत नसेल तर राधा आणि आईला मी तयार करतो, आणि हे सगळं तुमच्या हिशोबाने करूया. म्हणजे तुम्ही म्हणताय त्या तारखेला साखरपुडा करू, तुम्ही म्हणताय त्या शहरात करू, आमची सगळ्याला तयारी आहे. बोलतेस माझ्याशी? बाळा बोल ना ग. मम्मा नाहीये काही बोलायला. कॉफी करू थोडीशी? किती मस्त थंडी पडलीये राधे. कॉफी करते, दोघी पिऊया थोडीशी. प्रॉमिस, मी काही बोलणार नाही, काहीच विचारणार नाही, खरंच प्रॉमिस. मम्माच्या हातात असे मग्स दिसले ना की लगेच घेशील बघ माझ्याकडून, मला माहिती. राधा रिकामी बसली आणि तरीही हातात फोन नाहीये.
कमाल आहे. तुला म्हणजे थट्टा केल्याशिवाय चैन नाही का पडत? मी काय त्रास दिला तुला? बोल रे. सौरभ सर, निमंत्रण द्यायला फोन केला होता. नाही, खरं तर प्रत्यक्ष येऊन निमंत्रण द्यायला हवं, पण थोडा वेळ नाहीये. उद्या साखरपुडा करतोय, सगळ्यांनी नक्की या, वाट बघेन. साखरपुडा उद्या? हो हो, येतो ना. कुठे आहे? सर, मी निमंत्रण पत्रिका मेसेज केली तुम्हाला, त्यात आहेत सगळे डिटेल्स. हो, येतो येतो नक्की. ठेवतो आत्ता फोन, अजून काही कॉल्स करायचे. हो. ठीक आहे, बाय. बाय. राधा, इमोशनल मारायची काही गरज नाहीये. नील काही मला फसवून दुसरीशी लग्न करत नाहीये. मीच नाही म्हटलंय त्याला. तुझा चेहरा बघवत नाहीये बाळा. मग नको बघूस. जाताय ना त्याच्या साखरपुड्याला? नील मस्त तिकडे तयार झालाय, कुर्ता बिरता घालून. जा त्याच्याकडे बघा. तुला त्याला भेटावंसं वाटत नाहीये? भेटून करू काय? आणि हे बघ, जो निर्णय मी घेतलाय त्यावर अजूनही ठाम आहे मी. साखरपुडा कुठे आहे? नको सांगूस. तुम्ही जा, एन्जॉय करा. तुझं माझ्यावर प्रेम नाहीये? ऑब्विसली आहे. आपली भांडणं, रुसवे फुगवे, हे पण सगळं तू एन्जॉय करतेस. हो य. मग लग्न करायला काय प्रॉब्लेम आहे? लग्न करशील माझ्याशी? शेवटचं सांगते, नाही. नील, माझं प्रेम आहे तुझ्यावर. मला हवायस तू. राधा, तू नीलला खरंच होकार दिलायस ना? ऑब्विसली. चला, म्हणजे फायनली बेट मी जिंकलो. कसली भेट? तेच, तू लग्न करणार की नाही, लग्नाला होकार देणार की नाही, ही बेट. आत्ता गमतीचा भाग बाजूला ठेवूया. तुमच्या दोघांचंही मनापासून अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. थँक्स. म्हणजे काय, आता जेव्हा कधी तुम्ही दोघे लग्न कराल तेव्हा एकमेकांशीच करणार ना? एक मिनिट, जेव्हा केव्हा लग्न करू म्हणजे? आणि लग्नाआधी साखरपुडा असतो ना, मग मी म्हणते तो आत्ताच उरकून येईल. जेव्हा केव्हा लग्न म्हणजे? त्याच्या आधी साखरपुडा असतो ना, मग तो आजच करून टाकाय. राधा, तू साखरपुडा करायला तयार आहेस आज? तू वेळ घे. हा, तुझ्यावर कुठलंच प्रेशर नाहीये माझं. कुठलंही प्रेशर नाही घेते मी, खरंच सांगते. नाही नाही बाळा, तू असा घाईघाईनं कुठलाही निर्णय घेऊ नकोस प्लीज. नीट विचार करून घे. अहो, आता ती हो म्हणते तर हो ना. एक्झॅक्टली. मम्मा, मला खरंच मनापासून करायचा आहे हा साखरपुडा.
आणि आत्ताच करायचं. आता ठोंब्याचा काही भरोसा नाही. लगेच करत नाही साखरपुडा म्हटल्यावर जाईल दुसरीकडे. ते काही असू दे, तू तयार आहेस ना, मग मी खुश आहे. नाही नाही, एकदम बरोबर आहे तुझं, एकदम बरोबर आहे. आणि हे जर खरं असेल म्हणजे मुलीकडे जाईल ते नाही, साखरपुडा आत्ता करायचं हे जर खरं असेल तर आपल्याकडे वेळ नाही, घाई करायला हवी. हो ना, अजून खूप तयारी बाकी आहे. थांबा. नाना, आता काय झालं? बोलण्यात वेळ नको वाया घालवायला. खूप तयारी बाकी आहे. हा, नाही, त्याआधी मला राधाशी पुढे बोलायचं. हो नाना, पण अजून काय बोलायचंय? ती तयार आहे ना साखरपुडा करायला. नील, एवढी घाई करू नकोस. जर निर्णय घ्यायला राधा एवढा वेळ घेऊ शकते तर मी माझ्या होणाऱ्या सुनेला काही प्रश्न विचारू शकतो की नाही? आणि कोणताही निर्णय घ्यायच्या आधी मला राधाशी थोडं बोलायचंय, काही प्रश्न विचारायचे आहेत. अहो नाना, पण ओके नसेल नानांचं असंही म्हणणं नाहीये. आम्ही माणसांना वाकून नमस्कार करतो. माणुसकी हा धर्म मानतो आणि आमचं काम आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. बरं बरं, पुरे. आता मला सांग, उपवास करते का कधी? नाना, तुम्ही हे सगळं आता का तू थांब रे जरा. मी असं काही जगावेगळे प्रश्न विचारत नाहीये. लग्न होणाऱ्या पोरीला या समजा प्रश्नाची उत्तरं द्यावीच लागतात. आता ते प्रेम वगैरे ठीक आहे, पण संसार करायचं म्हणल्यावर या समजा प्रश्नाची उत्तरं माहीत असावीच लागतात. आता तो आता हे काही विचारलं नसेल म्हणून मी विचारतो. अहो पण नाना, नील, विचारू दे त्यांना. बरोबर आहे त्यांचं. कदाचित आपणही या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा होता, पण नाही केला. मे बी पुढे जाऊन तुला रिअलाइज होईल की तुला माझ्यासारखी नाही तर तुझ्या आईसारखी एखादी मुलगी बायको म्हणून हवी आहे, जी घरी थांबेल, स्वयंपाक करेल. राधा असं काही नाहीये. नाही नील, हे बघ, प्रत्येक मुलाला कुठे ना कुठेतरी असंच वाटत राहतं ना की आपल्या आई बाबांचं जसं नातं होतं तसंच आपलंही आपल्या पार्टनर बरोबर असावं. हे एकदम बरोबर बोलली सर राधा तू. ह्याच असतं. स्कूटीवर फिरायला ठीक असतात जीन्स घातलेल्या पोरी, पण लग्नानंतर ताटामध्ये जरा चपाती उशिरा पडली मग पोरायला समजतं का आई बाबा आपल्यासाठी पोरगी का पाहत होते, त्याचं महत्व कळतं. मला कळतंय नाना, तुमच्या दृष्टीने मी नीलसाठी योग्य नाहीये. पार्टनर बाबतीत माझंही लग तुझ्यात सारखं निघालं ग. नाही खुश ठेवू शकणार ग त्याला. त्यांचं बरोबर आहे, मी काय काळजी घेऊ त्याची. तोच बिचारा इतकं काय काय करत असतो माझ्यासाठी. म्हणतायत ते खरंय का? ते त्यांच्या मुलाचं लग्न माझ्यासारख्या काही न येणाऱ्या मुलीशी लावतील ना. जाऊया आपण. अगं जाऊया म्हणजे नीलला मिळवण्यासाठी काहीच करणार नाहीये तुला ते. तसं आणि राधा, शिकशील की तू सगळं. लग्नानंतर खूप बदलतात मुली, खूप गोष्टी शिकतात लग्नानंतर. नाही पट्या, सगळ्याच गोष्टी नाही बदलता येत ना. आणि लग्नानंतर मी बदलले नाही तर मला आता नीलला किंवा त्याच्या घरच्यांना खोटी आश्वासनं नाही द्यायची आहेत रे. खरंच घ्या. ना, अभिनंदन. अभिनंदन अभिनंदन. सौरवराव, तुम्हाला एक विचारू का? हा? त्या बाई कोण आहे हो? सौरभची कलिग आहे, एकत्र काम करतात ते दोघं. आहे. घ्या ना, मिळाले हे.
असं का सांगितलं? काय सांगायला हवं होतं? सचिनची गर्लफ्रेंड आहे असं सांगायला हवं होतं का? खोटं काय बोलायचं ना? माझ्याकडे काही पर्याय होता? नमस्कार करू. मामा नमस्कार. चुकी ना. नाही बस 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 बस. राधा, अरे यांना पण नमस्कार कर की, घरच्याच आहे ना त्या. सौरवरावाच्या कलिकच्या पाया पडतेस की वल्लीच्या बहिणीच्या पाया पडते का तुझ्या मैत्रिणीच्या पाया पडते? कसं आहे, फार घरातल्या महत्वाच्या व्यक्ती आहे बरं त्या. प्रत्येकाशी त्यांचं काही ना काही नातं आहे, मग त्यांचा आशीर्वाद तर घ्यावा लागेल ना. हे सगळं तुम्हाला कोणी सांगितलं? मी यातली कोणीच नाहीये. नाना तसं नाही, ह्या आमच्या शेजारच्या आहेत. आप्पा, सगळ्यांचं खोटं उघडं पडलंय. तुम्ही अजून खोटं बोलताय. काका, मी सचिनची गर्लफ्रेंड आहे. हे काय? सचिनरावांचं तर लग्न झालं ना? या पुष्पवल्लीताई त्यांच्या बायको आहे. आणि हे आमचं ठरलंय. मी बोललो होतो ना तुम्हाला काहीतरी गडबड आहे म्हणून. मग नाना, आम्ही खूप विचार करून, खूप चर्चा करून दोघांनी मिळून हा निर्णय घेतलाय. त्यामुळे आमचा नाईलाज आहे. मी आणि मिस अनामिका कधीही लग्न करणार नाही होत. पट्या, काय बोलतोस तू आणि का करतोस असं? मी काय करतो? राधा, तू काय एवढं टेन्शन घेतेस? नाना बघ ना, माझ्या मामाच्या मॅरिटल स्टेटस बाबतीत केवढे सिरियस आहेत ते. आणि एवढं करून मामा आणि पट्याने नाही लग्न केलं तर? हे बघ, ते लग्न करतील किंवा नाही करणार हा त्यांचा प्रश्न आहे. आणि सर आणि मॅम दोघंही आपल्याला समजून घेतील ना, ते आपल्याला सपोर्ट करतील, यातनं मार्ग काढतील. आपण सगळे मिळून काहीतरी मार्ग काढू. तू नको टेन्शन घेऊस. आपण कधीच लग्न करणार नाही आहोत. असंच ठरलंय ना आपलं. अगं जे ठरलं तेच सांगितलं. हे बघ, नीलच्या नानांना राग यायला नको, त्यांना आत्ता बरं वाटावं, आत्ता त्यांनी काही इकडे तमाशा करू नये म्हणून त्यांच्याशी खोटं बोलणं नाही पटत मला. म्हणजे जे आहे ते सांगूया ना, कशाला काही लपवायचं, कशाला खोटं बोलायचं. तुला माहिती मला खोटं बोलायला आवडत नाही. काही लपूया, खोटं बोलूया असं मी म्हणतच नाहीये, पण आपण लग्नच करणार नाही आहोत हे थोडं ऑड नाहीये का? ऑड कसं असेल? अगं, लिव्ह इन मध्ये राहूया हा तुझा निर्णय होता ना, आणि मग आपल्या दोघांचा निर्णय होता. आपण दोघांनी मिळून ठरवलंय, दोघांनी मिळून डिसाईड केलंय. तू आता अचानक याचा इश्यू का करतेस? इश्यू करू नाही तर काय करू पट्या? तू मला न विचारता असं सरळ लग्नाविषयी कसं सांगून टाकलं? काय बोलतेस तू अनामिका? आपण किती वेळा डिस्कस केलं हे, आपण अनेकदा बोललो या विषयावर. आता रिसेंटली कुठे बोललो आपण? अगं, हा काही रोज बोलायचा विषय आहे का? म्हणजे रोज सकाळी उठल्यावर आज जेवायला काय आहे, तसं आज माझ्याशी लग्न करायचा मूड आहे का, असं विचारायचं का रोज तुला? हे बघ, मला मान्य आहे की तू आधी जेव्हा मला विचारलं होतंस तेव्हा मी नाही म्हणाले होते, पण तेव्हा परिस्थिती तशी होती.
सौरभ, थोडा ताबा हवा आपल्या जिभेवर. आणि वागण्यावर ताबा नको का काकू? तो आहे मिस अनामिकांचा. तुम्हाला वाटतंय का मिस अनामिकांचा त्यांच्या वागण्यावर ताबा आहे म्हणून? सांगा मला. सौरभा, तुझं आणि अनामिकाचं नातं खूप वेगळं आहे रे. बरोबर आहे मावशी, आमचं नातं खूप वेगळं आहे. माझं आणि मिस अनामिकांचं नातं खूप वेगळं आहे. खरं सांगू का मी तुला? खरं सांगू का? माझं आणि मिस अनामिकांचं नातं आता अर्थहीन झालं. सौरभा, आता बस. कुणी काहीही बोलू नका. आपण सगळे हे नंतर बोलूया. आता कुणी काही बोलायचं नाही. नाही मावशी, आज आता हा विषय मला संपवायचाच आहे. मलाही कळू दे ना नक्की काय प्रॉब्लेम आहे आमच्या नात्यात. बस ना जरा. आज काय होऊन बसलं ग. म्हणजे सकाळी मला काळजी होती की माझं आणि नीलचं कसं होणार, आणि तेव्हा ममा आणि पट्या किती सेम पेजवर होते. मस्त नट्टापट्टा करून चालले होते वाड्यावर. किती प्रेमात होते ते. एका दिवसात किती बदलून गेल्या ना गोष्टी. माणसाचा ना जिभेवर ताबा हवा राहता. 2 शब्द कमी बोलले तर काही बिघडत नाही का कोणाचं. पण एखादा शब्द जास्तीचा गेला ना, मग काय होऊन बसतं कोणी नाही सांगू शकत. तुला माहितीये, मला ममाशी खरंच जाऊन बोलायचं होतं, पण काय बोलू तेच सुचत नव्हतं. हा, बोलायला तर हवंच आहे ग, पण आज नको. जे काही झालंय त्यातनं सावरायला जरा वेळ तर देऊया तिला. उद्या बघू. नाही, आज नकोच. पण मग ती आपल्या बरोबर का नाही आली इथे? अगं, कपडे चढायला गेली आहे ती. येईल ना. ती आली इथे की सांगणार आहे मी तिला काही दिवस इथेच राहा म्हणून. आता ऐकते का बघूया. ऐकते का म्हणजे? या चहा घ्या. हो हो हो. सौरभला कुठे बघितलं का? उठला? नाही, उठवायचंय का त्यांना? नाही, नको जाऊ दे, झोपू दे. उठला की येईल खाली. गुड मॉर्निंग मावशी. अरे आप्पा, कशाला उठलात? हो, मस्त थंडी पडली. छान असं पांघरून घेऊन झोपून राहायचं ऊन अंगावर येईपर्यंत. तुमचा पेपर वाचून झालाय का? येतो 5 मिनिटं. हो, झालंय ना. घ्या. मावशी, नाश्ता करू नको.
म्हणजे आज डबा वगैरे न्यायचा मूड नाही, बाहेर खाईन काहीतरी. सौरभा, हम्म? बरा आहेस ना रे? हो, मला काय धाड भरले. झोप लागली का? छान मस्त शांत उत्तम झोप लागली मला. खरं सांगतो आप्पा, माणसाला खरी शांत आणि सुखाची झोप आपल्या घरीच लागते. काय झालं, असं का बघताय मला? तू कोणीतरी वेगळाच माणूस बनून आलास. का ग, काल रात्री ओरडलो म्हणून? काल तू वाटेल ते बोललास आणि आज एक वेगळा माणूस बनून आलास. तुला आनंद व्हायला पाहिजे ना मावशी, कारण मी परत आपल्या घरी राहायला आलोय, आपल्या सगळ्यांबरोबर. आप्पा, आता उरलेलं सगळं आयुष्य आपण सगळे छान सुखाने आनंदाने एकत्र घालवूया, मजा करूया. हे असं तू भांडून तुझं घर मोडून आलास. तू अनामिकाला घेऊन इकडे आला असतास ना, आता आपण हसत खेळत आनंदाने राहिलो असतो. त्याला एकत्र राहणं म्हणतात. खरंय सौरभराव, मला कायमच असं वाटत राहिलं की तुम्ही ह्या घरातनं बाहेर पडलात आणि आमचे जावई बापू मात्र एकटे पडले या घरात. सौरभराव, तुम्ही जर इथं असतात ना तर ती रिया या घरात यायला धजावलीच नसती. नाही पण म्हणून तुमचं अशा प्रकारे परत येणं हे मला सुद्धा खटकलंय. हो, अनामिकाला दुखावून तुझं इकडे येणं आम्हाला आवडलं नाही, कुणालाच आवडलं नाही. हा. अनामिकाला तू सहज झिडकारलंस, त्यामुळे तू काय गमावलंस याचा तुला अंदाज नाहीये. मला असं नाही वाटत मावशी, एका धरसोड करणाऱ्या व्यक्तीपासून मी स्वतःला सोडवलं असं मला वाटतं. आणि तसंही आमच्या नात्यात ते फार उरलं नव्हतं. हो का? खरंच तुला असं वाटतं? हो, म्हणून म्हणते मी,